काय तुमचं काय सांग पडलो का मंडळी तुम्ही नाही त्याचं काय हा जरा नाटकाची तयारी चालली आहे त्याच्यामुळे जरा उशीर झाला. आपल्या गावातल्या मंडळींनी इथं नाटक बसवलं. काय नाटक म्हणजे काय पौराणिक नाटक. तर तुम्ही एवढी गर्दी करून इथं इलाज त्याच्याबद्दल मी तुमचा आधी धन्यवाद देतोय. माझी ओळख काय करूची गरज नाही. हा मी या गावचं सरपंच तात्या मालवणकर. तर सांगायची गोष्ट अशी की आपल्या गावच्या मंडळींनी नाटक बसवलं कशाबद्दल महाभारताबद्दल. महाभारत म्हणजे कौरव पांडव आणि द्रौपदी. आता द्रौपदीबद्दल मी काय तुम्हाला सांगायची गरज नाही. तिच्यामुळे सगळा महाभारत घडला. ती म्हणजे त्या द्रौपदीचं जी बाई आज भूमिका करता तिला बघण्यासाठी तुम्ही साहित्यात एवढी गर्दी करून येतात. हे काय मला माहिती आता काय बाई तशी त्याचं काय बोलणार. बाई म्हणजे काय आपली सुंदर सातार काय ती बाई चालता काय ती बाई दिसता काय मुराडता नाही तर आमची बाई काय हो काय म्हणता तुम्ही चल बाजू घ्या तुका काय म्हणतात तुम्ही आणि खैकी ती सुंदरा बोला जाताना कोणते ते सुंदरा माका काय अरे त्या पोरांनी नाटक बसवला माझा काय संबंध नाही त्याच्याशी. कोण सुंदरा माका काय ती आपली एक बाई हा जी द्रौपदीचं भूमिका करताय द्रौपदीची. माका काय माहिती तू उगाच ते वस्त्रण त्या लोक वस्त्रण करतात. माझा काय संबंध नाही त्याची. माझं नवरा पण काहीतरी बोलत होते या नाटकात आता साधारण वस्त्र म्हणजे नेमका काय वस्त्रहरण म्हणजे बघा ते बाईच्या आता तुका कसं सांगू मी ते म्हणजे जे दुःशासनान द्रौपदी बरोबर पाताळाबरोबर केलं ना त्या काय म्हणतात वस्त्रहरण. हे बघा मी तुमका सांगून ठेवतोय जर तुम्ही त्या बाईच्या पाताळात हात लावलात तर मी माहेर निघून जातले. अगो कोणाक धमकी देतात. हा कोणाक धमकी देतात. गावचो सरपंच आहे मी. तुका काय घाबरतोय. बाई माणसान कसा बस म्हटलं की बसूचा उठ म्हटलं की उठूचा. चल गुमान भितूर जा. हा जाताय पण मी हैतर बसून असं आहे. अगं जा ग तुका काय भीतय भीतय नको पात्र येतात मंडळी. ही नाटकाची मंडळी काय रावली काय बाबा काय बोलणार. काय सगळं ढोल झालं. आता काय आरती ओळू की नारळ फोडू. हा काय रावलेलाच नाही सगळा ढोल झाला. त्या द्रौपदीने मिळून सगळा ढोल केला होता. काय पण पात्र निवडली वेगळ्या झालेलाच कधी 2 दिवसापूर्वी. अरे मेल्या अंगात एवढं वास मारता मुर्द्याच्या बाजूक जरी गेलं तरी मुर्दा उतर चालाच लागत. तर लोक खोळंबली आता नाटकात सुरुवात करू होईल. तर मी आता गाराणा घालतोय. सगळ्यांनी काय म्हणायचं. होय महाराज नारळ ठेवतोय मी. होय 12 वडावाच्या मुंजानो ग्रामदेवतांनो वडाची चाल पिंपळात करा पिंपळाची चाल वडात करा. माझा तेवढा वाईट करा लोकांचा चांगला करा. कोण बोलला पुढच्या वर्षी कीर्तनच ठेवताय म्हणजे मी चुकलाय म्हणून काय तुम्ही काय पण बोलू का नाही. मी परत गाराणा घेताय नीट लक्ष द्या. महाराजा तुला मात्र माफ करून दे. 12 वडावरच्या मुंजानो ग्रामदेवतांनो वडाची चाल पिंपळात करा पिंपळाची चाल वडात करा. माझा तेवढा चांगला करा लोकांचा वाईट करा. चला आता नाटक सुरू करी. गोप्या पडतो